नमस्कार विद्यार्थ्यांनो. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण IBPS ने विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नाचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोण अकबराच्या दरबारात महसूल मंत्री म्हणून काम पाहत होते? महसूल मंत्री म्हणजे काय? वित्त मंत्री. तर महसूल मंत्री म्हणून कोण काम पाहत होते? तर राजा तोडरमल. राजा तोडरमल हे अकबराच्या दरबारात महसूल मंत्री म्हणून काम पाहत होते. अकबराच्या दरबारात एकूण 9 रत्न होते. किती रत्न होते? 9 रत्न. त्यापैकी राजा तोडरमल ते होते महसूल मंत्री. आणि राजा मानसिंग कोण होते? राजा मानसिंग हे होते सेनापती. सेनापती प्रधान होते. अकबराच्या सेनेचे नेतृत्व कोण करत होते? राजा मानसिंग, ते होते सेनापती. आणि बिरबल कोण होते? बिरबलचं पूर्ण नाव काय होतं? खरं नाव महेश दास. महेश दास हे काय होते? विनोद बुद्धी होते. आणि मुल्ला दो पियाज हे नवरत्नामध्ये काय होते? तत्वज्ञ. कोण होते? तत्वज्ञ. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, कावेरी नदीचा उगम या ठिकाणी झाला आहे. तर बघा, कावेरी नदीचा उगम हा राकस सरोवर या ठिकाणी झाला. कावेरी नदीचा उगम हा राकस सरोवर या ठिकाणी झाला. आणि नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक येथे झाला. नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक येथे झाला. राकस सरोवर, कावेरी नदीचा उगम. आणि कृष्णा नदीचा उगम? कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाला. क्वेश्चन नंबर 3 आहे, खालीलपैकी हे सतार वादक म्हणून ओळखले जातात. तर बघा विद्यार्थ्यांनो, निखिल बॅनर्जी हे सतार वादक म्हणून ओळखले जातात. आणि पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर वादक म्हणून कोण? पंडित शिवकुमार शर्मा. बिस्मिल्ला खान कोण होते? शहनाई वादक. कोण आहे? बिस्मिल्ला खान शहनाई वादक. आणि बासुरी वादक म्हणून कोण फेमस आहे? तर बासुरी वादक म्हणून हरिप्रसाद चौरसिया. बासुरी वादक वारंवार विचारला जाते. बासुरी वादक हरिप्रसाद चौरसिया. सहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खान. आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा. आणि सतार वादक म्हणून कोण? निखिल बॅनर्जी. खालीलपैकी कोणती पिके नगदी पिके म्हणून ओळखले जातात? तर ऊस, कापूस आणि तंबाखू. नगदी पिके म्हणजे काय? जे पीक लावल्यानंतर एकदम रोख रक्कम शेतकऱ्याला मिळते. म्हणजे जसं ऊस, कापूस आणि तंबाखू लावल्यानंतर त्याला डायरेक्ट कंपनीमध्ये विकता येतो आणि एकदम रोख रक्कम शेतकऱ्याला मिळते, म्हणून याला काय म्हणतात? नगदी पिके. काय आहे याचा आन्सर? वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 5 आहे, बंगालची फाळणी कोणी केली? तर बघा विद्यार्थ्यांनो, बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये केली. आणि कशासाठी केली होती? हिंदू मुस्लिम एकता मिटवण्यासाठी लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली. कधी? 1905 ला. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947 ला. 29 ऑगस्ट 1947 ला. आणि मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते? तर मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. किती होते? 7 सदस्य होते. भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशासोबत लागलेली आहे? तर बघा, भारताची सर्वाधिक भूसीमा ही बांगलादेश देशासोबत लागलेली आहे. लक्षात ठेवा, बचपन में MBA. सर्वात जास्त बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान, अफगाणिस्तान. अफगाणिस्तानला किती किलोमीटरची लागली आहे? तर अफगाणिस्तानला 106 किलोमीटरची. आणि बांगलादेशला किती? तर बांगलादेशला 4096 किलोमीटर. 4096 किलोमीटर. अफगाणिस्तान 106. बघा, पाकिस्तान आणि भारत यामध्ये जी सीमारेषा आहे तिला रेड क्लिफ
रेडक्लिफ लाईन म्हणतात. आणि भारत आणि चीन मध्ये आहे त्याला मॅकमोहन लाईन. भारत आणि चीन मध्ये जी भूसीमा आहे तिला मॅकमोहन लाईन म्हणतात. आणि भारत आणि अफगाणिस्तान मध्ये आहे तिला ड्युरंडो लाईन असे म्हणतात. आणि पाकिस्तान सोबत किती किलोमीटरची भूसीमा लाभली आहे, तर पाकिस्तान सोबत ही 3323 किलोमीटरची भूसीमा पाकिस्तान सोबत लागली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका ही घोषणा कोणी दिली? तर बघा, उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका ही घोषणा स्वामी विवेकानंद यांनी दिली. कोणी दिली? स्वामी विवेकानंद यांनी दिली. आणि वेदांकडे चला ही घोषणा कोणी दिली? ही घोषणा याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आराम हराम है कोणी दिली? पंडित जवाहरलाल नेहरू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा विद्यार्थ्यांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना ही 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणतात. आणि 1848 मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. कुठे काढली? भिडेवाडा पुणे येथे यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली. क्वेश्चन नंबर 10 आहे, सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर बघा, सुधारक वृत्तपत्र हे गोपाळ गणेश आगरकर. कोणी? गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये. कधी? 1888 मध्ये सुरू केले. आणि दर्पण वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र सुरू केले होते. क्वेश्चन नंबर 11 आहे, खालीलपैकी कोणत्या संघाने डुरंड कप 2024 चा जिंकलाय? तर बघा, 2024 चा डुरंड कप हा नॉर्थ ईस्ट युनायटेड यांनी जिंकलाय. आणि 2024 चा उपविजेता कोण आहे? उपविजेता आहे मोहन बागान सुपर जायंट हा उपविजेता. आणि विजेता नॉर्थ ईस्ट युनायटेड. आणि डुरंड कप सुरुवात कधी झाली? डुरंड कपची सुरुवात 1888 मध्ये झाली. कुठे? शिमला येथे 1888 मध्ये डुरंड कपची सुरुवात झाली. आणि सर्वाधिक वेळा कोणी जिंकला? 17 वेळा. कोणी जिंकला? मोहन बागान याने 17 वेळा जिंकलाय. आणि 16 वेळा कोणी जिंकला? तर 16 वेळा ईस्ट बंगाल याने 16 वेळा जिंकला. आणि 17 वेळा सर्वाधिक मोहन बागान सुपर जायंट. आणि हा 2024 चा उपविजेता आहे. आणि विजेता नॉर्थ ईस्ट युनायटेड. क्वेश्चन नंबर 12 आहे, सेबीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, सेबीचे मुख्यालय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे आहे. सेबीचे मुख्यालय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे आहे. आणि सेबीचा फुल फॉर्म काय आहे? सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी. आणि सेबीचे अध्यक्ष कोण आहे? तर सेबीचे अध्यक्ष 1 मार्च 2025 पासून कोण आहे? तुहिना कांता पांडे. कोण आहे? तुहिना कांता 1 मार्च 2025 पासून सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? तुहिना कांता पांडे. लक्षात ठेवा. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात.
प्रतिमा बेदी कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? तर बघा, प्रतिमा बेदी ह्या ओडिशी नृत्य प्रकाराशी संबंधित आहे. एकूण किती शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? तर 8 शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. त्यात कुचिपुडी कुठचा आहे? कुचिपुडी आहे आंध्र प्रदेशचा. कथक कुठचा आहे? कथक यूपी. आणि कथकली केरळ. कथक आणि कथकली मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. कथक म्हटलं तर यूपी आणि कथकली केरळ. आणि मोहिनीअट्टम सुद्धा केरळचा आहे. आणि आपला भरतनाट्यम तामिळनाडू. आणि सत्रिया आसाम. भरतनाट्यम तामिळनाडू. क्वेश्चन नंबर 14 आहे, राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा विद्यार्थ्यांनो, राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाला वीरभूमी म्हणतात. काय म्हणतात? वीरभूमी. राजघाट कोणाच्या समाधी स्थळाला म्हणतात? तर राजघाट हे महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाला म्हणतात. शक्तीस्थळ इंदिरा गांधी. शक्तीस्थळ कोणाचं? इंदिरा गांधी. आणि विजयघाट हे लाल बहादूर शास्त्री. विजयघाट. आणि किसान घाट कोणाच्या समाधी स्थळाला म्हणतात? तर किसान घाट हे चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाला किसान घाट म्हणतात. लक्षात ठेवा, एवढे पॉइंट महत्वाचे आहे. यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. पिंडारी ग्लेशियर कोणत्या राज्यात आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, पिंडारी ग्लेशियर हे उत्तराखंड राज्यात आहे. पिंडारी ग्लेशियर उत्तराखंड राज्यात आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली आहे? अनावृत्ती बीजी यात आवरण नसलेल्या बिया असतात आणि आवृत्ती बीजी फळांच्या आत बिया असतात. अनावृत्ती बीजी म्हणजे काय? तर अनावृत्ती बीजी म्हणजे काय असते? जिम्नोस्पर्म. काय असते? जिम्नोस्पर्म. आणि आवृत्ती बीजी म्हणजे एंजिओस्पर्म. आवृत्ती बीजी म्हणजे एंजिओस्पर्म आणि अनावृत्ती म्हणजे जिम्नोस्पर्म. तर काय असते? अनावृत्ती बीजी यात आवरण नसलेल्या बिया असतात. बरोबर आहे. आवृत्ती बीजी फळाच्या आत बिया असतात. जसे टरबूज झालं, ऍपल झालं, हे काय आवृत्ती बीजी फळ आहे, यात बिया आत असतात. तर काय दोन्ही विधाने बरोबर आहे. तर काय ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 17 आहे, चालुक्य घराण्याचा संस्थापक राजा कोण होता? तर बघा, चालुक्य घराण्याचा संस्थापक राजा हा राजा जयसिंग. कोण आहे चालुक्य घराण्याचा संस्थापक? तर तो आहे राजा जयसिंग. चालुक्य घराण्याचा संस्थापक राजा जयसिंग. आणि बघा विद्यार्थ्यांनो, मुघल घराण्यावर प्रश्न विचारले जाते. तर मुघल घराण्याचा संस्थापक कोण आहे? बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहा, औरंगजेब. कसं लक्षात ठेवायचं? भाजसा. बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहा, औरंगजेब. समजलं? बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहा, औरंगजेब. बादशाह. ही ट्रिक लक्षात ठेवा. महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर बघा, महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. तर पहिला कोणता आहे? पहिला आहे मेळघाट. दुसरा कोणता आहे? दुसरा आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. तिसरा आहे पेंच. चौथा आहे नवेगाव. पाचवा कोणता आहे? बोर. पहिला आहे मेळघाट, सह्याद्री, पेंच, नवेगाव, बोर. आणि 6वा कोणता आहे? लक्षात येत नाही. तुम्ही या 6व्याचा आन्सर कमेंट करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 19 आहे, सत्यार्थ प्रकाश म्हणजे सत्याचा प्रकाश ही खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांची सर्वोत्कृष्ट कृती आहे? तर बघा, सत्यार्थ प्रकाश ही स्वामी दयानंद सरस्वती. कोणाचा आहे? स्वामी दयानंद सरस्वती या समाज सुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे. सत्यार्थ प्रकाश, स्वामी दयानंद सरस्वती.
क्वेश्चन नंबर 20 आहे, थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, थारचे वाळवंट हे अरवली, कोणत्या? अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे. अरवली पर्वतरांगाच्या पश्चिमेकडे आहे. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला 20 पैकी किती स्कोर आला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तसेच तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एक लाईक आणि एक सबस्क्राईबमुळे आम्हाला मोटिवेशन मिळते. ठीक आहे, जर तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आला तर आम्हाला मोटिवेशन मिळते आणि ह्याच मोटिवेशनमुळे आम्हाला असे महत्वपूर्ण प्रश्नाचा व्हिडिओ घेऊन येण्यास मदत होते. ठीक आहे, आणि तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.